स्वानंदी अर्पिताचा सगळा तमाशा बघते आणि पोचते तिच्या सासरी. नंतर राजवाड्यांच्या घरी अशा माणसांना बोलवते की ते आल्यानंतर होते मलिका आणि अर्पिताची पोलखोल. आता नक्की काय घडलं चला तर बघूया. अर्पिताचा नवरा निघून जातो आणि समर अर्पिताला समजावला जातो आणि विचारत असतो, अर्पिता असं नक्की काय झालं की जावई एवढे रागवलेत? अगं तो शांत मुलगा आहे, मी त्याला असं भडकलेलं कधीच बघितलं नाही. हे बघ तुझं काही चुकलं असेल तर आपण तुझ्या सासरी जाऊ, तू त्यांची माफी माग. आता सासरी जायचं म्हटल्यावर अर्पिताचा तमाशा सुरू होतो. ते म्हणते चालले मी, माझा जीव गेला ना तरी मी इथे राहणार नाही. मलिका तिला पकडते पण आप्पी मात्र एवढी नाटक करत असते. मलिका म्हणते आप्पी ऐकून घे, आप्पी ऐकून घे, आणि ते समोर थांबव ना तिला. त्या दोघींच्या नाटकामुळे स्वानंदीला संशय येतो आणि ती आप्पीकडं बारीक बघत असते. मलिका अर्पिता एवढं नाटक करत असत्या पण काही केल्या समर काही बोलत नाही. तेव्हा मलिका म्हणते समर अरे असं काय करतो, कुठे जाणार ती? ती राजवाड्यांची लेक आहे, फुटपाथवर जाणार का? नाही नाही आप्पी नाही जायचं. अर्पिता स्वतःला खेचत म्हणत असते मॉम सोड मला, जाऊ दे मला, मी कुठेही जाईल, माझं जीवाचं बरं वाईट करेल पण इथे नाही थांबणार. जर दादाला वाटत असेल मी इथे राहूच नाही तर मी का राहू? समर त्यांचा तमाशा बघतो आणि मोठ्याने म्हणतो अर्पिता थांब. समरच्या तोंडून थांब शब्द आल्यावर मलिका आणि अर्पिताचे कानच टवकारतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलतात. पण हे मात्र स्वानंदीच्या नजरेतून काही सुटत नाही. समोर म्हणतो अर्पिता एकदम शांत, तू इथून कुठेही जाणार नाही आहेस. आता मात्र स्वानंदीला कळून चुकतं की यांच्या मनासारखं झालं. मलिका म्हणते आप्पी बघितलंस तुझा दादा काय म्हणाला, तू कुठेही जाणार नाही. हे बघ तू काळजी करू नको, आम्ही आहेत ना तुझ्यासोबत. आप्पी म्हणते मॉम मला परत त्या घरात जायचं नाही आहे. मलिका म्हणते नको जाऊस, अगं तुला कोण म्हणतं तिकडे जा म्हणून? तू राजवाड्यांची लेक आहेस, तू कायम इथे राहू शकतेस. आता समर आजी निघून जातात पण स्वानंदी मात्र दोघींकडेही बघत असते. आप्पी म्हणते काय झालं स्वानंदी, तुला खरं वाटत नाही का? स्वानंदी म्हणते असं काहीच नाही. ती मग तू माझ्याकडे अशी का बघतेस? स्वानंदी ते अर्पिता ताई तुमचा नवरा तर खूप शांत आहे ना, मग असं अचानक ते एवढे का भडकले? तुम्ही अशी काय चूक केली की त्यांना आवडली नाही? सुषमते ताई अगं हे काय बोलतेस, तुला दिसत नाही का अर्पिता ताई किती रडतायत आणि तुझे आपले प्रश्नावर प्रश्न. अर्पिता ताई चला आतमध्ये. स्वानंदी म्हणते नक्की काय घडलं हे कळायलाच हवं आणि त्यासाठी मला तिकडे जावंच लागेल. स्वानंदी अर्पिताच्या सासरी जाते आणि तिला जी काय माहिती मिळते तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती दारात येते त्या अर्पिताचं नाटक चालू असतं. तिच्या हातात सुरा असतो आणि ती म्हणते कोणी माझ्या जवळ यायचं नाही या. मनगटावर सुरी ठेवत म्हणते मी स्वतःला संपून टाकेल. तिला समर मलिका सगळेच अडवत असतात. मलिका म्हणत असते बघ ना समर, आप्पीला थांबव ना, अरे हिला काही झालं तर मी ह्यांना काय उत्तर देणार आणि त्या बाळाचं काय? आता मलिका समरला चांगलीच इमोशनल करत असते पण स्वानंदी मागून येते आणि अर्पिताला पकडत दाबते. समर पुढे येतो आणि अर्पिताच्या हातातली सुरी ओढतो. सगळाच प्लॅन फ्लॉप केला म्हणून अर्पिताला स्वानंदीचा खूप राग येतो आणि ती स्वानंदीला जोरात ढकलते. स्वानंदी आता पडता पडता स्वतःला सावरते. अर्पिता म्हणते का अडवलंस मला, मला मारायचं होतं. तुम्हाला माहीत नाही माझ्यासोबत काय घडलं ते. दादा तू बघितलंस ना माझा नवरा कसा वागत होता. अरे तो नेहमी माझ्याशी असंच वागतो, तोच काय त्याचे आईवडीलही तसेच वागतात. माझ्या सासूने तर माझं जीणं हराम करून ठेवलं. स्वानंदी म्हणते प्रत्येक वेळी आपल्या डोळ्यासमोर घडतं ते सत्यच असतं असं नाही ना. मोबाईल दाखवत म्हणते तुमचा खरा चेहरा मला पण आजच कळला आहे आणि मी तो सगळ्यांसमोर आणू शकते. आता मात्र अर्पिताच्या पायाखालची जमीनच सरकते. स्वानंदी आवाज देते या ना आतमध्ये. आता अर्पिताचा नवरा आणि सासू सासरे आतमध्ये येतात. आजी म्हणते या ना बसा बसा. ते आतमध्ये येत असतात तेवढ्यात अर्पिता मलिकाला म्हणते मॉम आता काय करायचं? स्वानंदी ते अर्पिता ताई तुम्ही सत्य सांगताय की मी सांगू, तर तुम्हाला काय वाटतं? स्वानंदीने मोबाईल दाखवून अर्पिताला ब्लॅकमेल केलं आणि सत्य सांगायला भाग पडलं तर ते सत्य नक्की काय असणार? तर मागील भागात असं घडलेलं असतं. आदिरा मंदाकिनीसाठी एक नर्स घेऊन येते आणि सांगते आई ही तुमची देखभाल करणार. आता मात्र मंदाकिनीची चांगलीच सटकते आणि ती ओरडायला लागते बघितलं का माझ्या सुनेला माझी सेवा नाही करायची, ही बाईला उचलून आणलं. आता ही बाई काय बिन पैशाची काम करणार का? हिला कुठून पैसे देणार? ह्या घरासाठी मी किती खस्ता खाल्ल्या, आता माझ्यावर वेळ आली तर कुणीच माझं करत नाही. आदिरा म्हणते आई पण तुमची काळजी घेण्यासाठीच आणली ना. पण मंदाकिनी आदिराला मात्र खूप दोष देत असते.
आता ते करता करता ती पटकन बोलून जाते, मला काही झालंच नाही तर कशाला पाहिजे ही. आता अधीरा पटकन मंदाकिनीला पकडते आणि म्हणते, आई तुम्हाला काही झालंच नाही, मग झालंच नाही तर तुम्ही एवढं नाटक का करताय. खरं तर मंदाकिनी पडते पण तिला फारसं काय होत नाही, पण अधीरावर आरोप करण्यासाठी ती खूप नाटक रचते. पण शेवटी अधीरा तिची अशी काही जिरवते की मंदाकिनी स्वतःच्या तोंडूनच सांगते की मला काही झालं नाही. इकडे अर्पिताच्या नवऱ्याला आजी समर खूप समजावण्याचा प्रयत्न करतात, पण तो मात्र एवढा भडकलेला असतो की आजीलाही म्हणतो, तुम्ही मला नका समजून सांगू, तुमच्या नातीला सांगा की सासरच्या लोकांसोबत कसं वागायचं, कसं राहायचं. अहो हिला विचारा ही सासरी कशी वागते. आजीशी मोठ्या आवाजात बोलल्यामुळे समरला खूप राग येतो आणि तो म्हणतो, तू माझ्या आजीशी एवढ्या मोठ्या आवाजात कसं बोलू शकता. ते अर्पिता म्हणते, प्लीज मला सोडून जाऊ नका, मला राहायचं आहे तुमच्याशी संसार करायचा आहे. अहो आपल्या मुलीचा आयुष्याचा तरी विचार करा. तिचा नवरा आता सुनीता म्हणून आवाज देतो. एक बाई आत येते, तिच्या कड्यावर एक मुलगी असते. तो मुलीला दे तिच्याकडं, नाहीतर तिच्या घरच्यांकडे. आता ही मुलगी घे आणि इथेच राहा. स्वानंदी समोर येते आणि मुलीला घेते. मलिका म्हणत असते, अहो आप्पीने एवढी काय चूक केली, तुम्ही शांत व्हा, आपण बसून बोलूया. पण अर्पिताचा नवरा म्हणतो, मला कुणाशी काही बोलायचं नाही. अर्पिताला बोट करत म्हणतो, तू आता इथेच राहायचं, माझ्या घरी पाऊलही टाकायचं नाही, मला तुझ्याबरोबर संसारही करायचा नाही आणि तुझं तोंडही बघायचं नाही. समोर म्हणतो, अहो तुमची ती बायको आहे, तुम्ही तुमच्या बायकोशी असं कसं बोलू शकता. तर तुम्ही बोलू शकतो आणि तुम्हाला काही समजायचं असेल ना तर तुमच्या बहिणीला समजवा. तो आता जायला लागतो. समोर म्हणतो, थांबा. आजी आता मेडला आवाज देते आणि म्हणते, बाळाला आतमध्ये घेऊन जा. समर त्याच्याशी पुन्हा बोलायला लागतो, पण तो काय ऐकून घेत नाही. आता अंशू म्हणतो, माझ्या बहिणीशी असं वागायची तुझी हिंमत कशी झाली. समोर म्हणतो, अंशू थांब. पण काय केलं, अंशू काय थांबत नाही आणि मध्ये मध्ये बोलत असतो. आता समर पुन्हा एकदा त्याला ओरडतो. अर्पिताचा नवरा म्हणतो, हे बघा मला तिच्यासोबत राहायचंच नाही आहे. तो आता निघून जातो आणि अर्पिता खूप रडायला लागते. तिला सगळेच समजवत असतात. समोर म्हणतो, स्वानंदी मॅडम हे काय घडून बसलं. अहो अर्पिताशी ते असे कसे वागू शकतात. स्वानंदी ते राजवाडे एका हाताने टाळी वाजत नाही. तुमच्या म्हणण्यानुसार अर्पिताचा नवरा खूप शांत स्वभावाचा, मग असं अचानक काय घडलं ते एवढे भडकले. समोर होतो, म्हणजे त्यांचा कधी शांत स्वभाव नव्हताच तर, म्हणजे ते कायम अर्पिताला त्रास देत होते आणि ती आपल्याला वारंवार सांगत होती, पण आपण कुणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि कायम तिला सासरी पाठवलं. नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण स्वानंदीने मलिकाने अर्पिताचं नाटक बघितलेलं असतं आणि ती विचार करते, ह्या सगळ्यामागे मलिका काकू तर नाही ना, कारण ते आजीला किडनॅप करू शकतात तर अर्पिता ताईला घरी आणण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. नाही यामागचं सत्य काय आहे हे मला शोधून काढावंच लागणार. त्यामुळे स्वानंदी तिच्या सासरी जाते आणि सगळं सत्य शोधून आणते. आता हे बघायला मिळणार आपल्याला रविवारच्या महा एपिसोडमध्ये. तर पुढील एपिसोडचे आधीच अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.